आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या कोगनोळी दत्तगुरू क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्थेसह अन्य संस्थांचे संस्थापक अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सहकार रत्न सचिन आनंदा खोत यांचा 40वा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात रविवारी साजरा करण्यात आला. सायंकाळी हनबरवाडी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कारही पार पडला. दिवसभर राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव सचिन खोत यांच्यावरती करण्यात आला. सकाळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन व सचिन खोत यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते पंकज पाटील हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये अरिहंत ग्रुपचे प्रमुख युवा नेते उत्तम पाटील, जय किसान PKPSचे चेअरमन प्रवीण पाटील, प्रजावाणी फाउंडेशनचे प्रमुख विठ्ठल मुरारी कोळेकर, प्रकाश गायकवाड, हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाचे संस्थापक विठ्ठल कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत, PKPSचे चेअरमन अनिल चौगले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. वाढदिवसाचे औचित्य साधून अरिहंत ग्रुपच्या वतीने उत्तम पाटील यांच्या हस्ते सचिन खोत यांचा सत्कार करण्यात आला. कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते सचिन खोत यांचा सत्कार करण्यात आला. दत्तगुरू पतसंस्थेच्या वतीने सर्व संचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने संस्था स्तरावरील भव्य सत्कार करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम. पंकज पाटील व सिद्धू खोत यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 40 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य पार पाडले. आरोग्य सेविका यांना वाढदिवसाचे औचित्य साधून गृहोपयोगी व नित्योपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. रक्तदात्यांनाही आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. संस्था स्तरावर ती राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे बक्षीस वितरणही यावेळी पार पडले. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम केलेल्या विद्यार्थ्यांचा व अंगणवाडी शिक्षकांचा सत्कारही पार पडला. विविध शाळेतील विद्यार्थ्यांना सुमारे 3000 वही वाटप करण्यात आले. संत कृपा रोड लाईन्स यांच्या वतीने व जय हनुमान PKPS कोगनोळी हनबरवाडी यांच्या वतीने अनाथ आश्रम व वृद्धाश्रमातील लोकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले की सचिन खोत हे लक्ष्मीपुत्र असून त्यांच्यावरती लक्ष्मीचा वरद हस्त आहे. सचिन खोत यांचे आम्हाला यापूर्वीही मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले असून पुढील काळातही त्यांच्या सहकार्याची आम्ही अपेक्षा व्यक्त करत असल्याचे प्रतिपादन केले. तर हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाचे संस्थापक विठ्ठल कोळेकर यांनी आपल्या मनोगतातून सचिन खोत यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे एक उमदे नेतृत्व सचिन खोत असून भविष्य काळामध्ये त्यांच्यासाठी सर्व क्षेत्रामध्ये सर्व धर्मीयांचे व सर्व ग्रामस्थांचे सर्वतोपरी सहकार्य नक्की लाभेल असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला. तर डॉक्टर प्रकाश कदम सर यांनी आपल्या मनोगतातून सचिन खोत यांच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत गावामध्ये बसवण्यात आलेली दिशादर्शक फलक, विविध सेवा संस्थांना, शाळांना देण्यात आलेले सौर ऊर्जेचे लॅम्प, विविध क्रीडा मंडळ यांना, मंदिरांना भरीव प्रमाणात देण्यात आलेली देणगी, शेतकऱ्यांच्यासाठी राबवण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम हे सचिन खोत यांच्या यशस्वी वाटचालीची नांदी असल्याचे सांगत भविष्य काळामध्ये सचिन हे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तरुणांच्या समोर येतील असा आशावाद व्यक्त केला. तर पंकज पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सचिन खोत यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिन खोत यांच्या कुटुंबियातील सर्व सदस्यांचा सह निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी बंडोपंत संकेश्वर, विजन पतसंस्थेचे संस्थापक अभिजित पाटील, दत्तगुरू पतसंस्थेचे कार्याध्यक्ष निलेश खोत, सहव्यवस्थापिका सौ विदुला हेगडे, श्री हनुमान PKPSचे चेअरमन मुरलीधर कोळेकर, विजय खोत, विलास लोखंडे, नितीन कानडे, सर्जेराव जाधव, बाळासाहेब पाटील, CK पाटील यांच्यासह कोगनोळीतील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, दत्तगुरू संस्थेच्या विविध शाखांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी अनिल नवाळे. ज्या वेळी फक्त वार्ड महानगरमध्ये उल्लेख केला जातोय, पण हनबरवाडी, दत्तवाडी आणि कोगनोळी हे फक्त म्हणायलाच त्यावेळी अंतर होतं. आता ते एकच झालेलं आहे. त्यावेळी असे अंतर होतं. ते अंतर अकॅडमी असेल आणि सर्व घडा असतील, त्यामुळे अंतर न राहता फक्त गावांची नावं राहिलेली आहेत. ते अंतर कमी झालेलं आहे. त्या मनानं देखील ते असंच कमी इथून पुढे देखील नक्कीच होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी आपल्या ब्रँच असतील, मत्तिवडे असेल, कुर्ली, हंचना, सौंदरगा, भोज, निपाली
कुर्ली, आदना या सर्व गावच्या लोकांनी देखील त्या ब्रँचला म्हणजे जिथे आमच्या शाखा आहेत त्या उत्तमरित्या चालवण्यासाठी त्या सर्व ग्रामस्थांनी देखील सहकार्य लागले. इथून पुढे देखील असंच आमच्यावर, आमच्या संस्थेवर अशीच तुमची कृपादृष्टी राहो एवढे या ठिकाणी सांगतो. ज्यांनी सर्वजण इथं वेळ काढून मला जे शुभेच्छा देण्यासाठी आला त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आम्ही एक छोटासा प्रयत्न केला की आनंद फाउंडेशनच्या माध्यमातून जे सुचवलं हे सर्व गावकऱ्यांनी सुचवलंय. आम्ही त्याला फक्त निमित्त आहे. या सूचना गावकऱ्यांच्याकडून येतात की असंही करा, यावेळी असं करा. त्याच्या नेहमी आम्ही इथून पुढे देखील नक्कीच करू. अजून देखील जर कोणाला काय सुचवायचं असेल तर नक्कीच येऊन तुम्ही संस्थेत सुचवू शकता. त्याचं पालन करून नक्कीच त्याचा अवलंब करण्याचा आमची संस्था, आमचे बंधू नेहमीच करत राहू एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर की कोणती बातमी सर म्हटला तर आम्ही सांगितलंय तर पत्रकार बंधू देखील त्यात मोलाचा वाटा आहे की कोणतंही कार्य असू दे ते समाजापर्यंत पोहोचवायचं काम पत्रकार बंधूंनी नेहमीच केलेलं आहे. या पत्रकार बंधूला देखील म्हणजे कोकणीतील असतील या भागातील सर्व पत्रकार बंधूंनी जे कोणतंही कार्य असेल ते सर्व तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम पत्रकार बंधू देखील केलंय. म्हणूनच हे सर्व होतंय. त्या देखील पत्रकार बंधूंना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि सर जसं सांगितलं की हनबरवाडी, माझा जन्म हनबरवाडी गावच्या लोकांनी देखील मी गावचाच असं समजून की प्रत्येक वेळी राजकारण बाजूला ठेवून प्रत्येक वेळी माझ्या कोणताही निर्णय असू दे त्या निर्णयाला ते नेहमीच खंबीर साथ देतात. म्हणून जे शक्य होतं त्याबद्दल मी हनबरवाडी दत्तवाडी त्यांचं देखील त्या ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी परत एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद देऊन मी माझं मनोगत थांबतो. संबंध अनेक वर्षांपासून आहे आणि अगदी त्यांचं कार्य जवळून बघत असताना सर अत्यंत कमी वयामध्ये फार मोठी झेप अल्पावधीमध्ये सचिन खोत सरांनी घेतली. खरोखर मला मनापासून आनंद आहे. कारण सहकार क्षेत्राच्या माध्यमातून त्यांच्या विविध संस्थांच्या माध्यमातून समाजातल्या सर्व घटकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम सचिन खोत सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना आता कदम सरांनी अत्यंत दीर्घ असा आढावा त्या ठिकाणी घेतला. त्यांनी आजवर केलेल्या सर्व कामांचा आढावा घेण्याचा प्रयत्न कदम सरांनी केला. या ठिकाणी आम्ही सुद्धा या भागामध्ये फिरत असताना, सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना, राजकारणामध्ये काम करत असताना अनेक लोकांना आम्ही बघितलेलं आहे. परंतु एवढ्या कमी वेळेमध्ये आणि कमी वयामध्ये सचिन खोत सरांची जर प्रगती आपण बघितला तर एका लहानशा हनबरवाडी या गावामध्ये जन्म घेऊन आज त्यांच्या नावाचा ठसा आणि त्यांच्या कार्याचा ठसा त्यांनी आज संपूर्ण तालुक्यामध्ये असेल या सीमा भागामध्ये त्यांनी उठवलेला आहे. मी मनापासून त्यांचं कौतुक करतो. त्या भागामध्ये फिरत असताना सर एक मात्र रोज त्यांच्या नावाची आठवण कशामुळे होते तर ते दिशादर्शक बोर्ड काय लावलेले आहेत. रोज एकदा बघितल्यावर सचिनचं आठवण होतं. अशा लहान सहान गोष्टीचं सुद्धा लक्षात घेऊन, महत्व लक्षात घेऊन, त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आज सरांनी सांगत असताना कित्येक गरजूंना हेल्मेट असेल, जॅकेट असतील, असे आरोग्य शिबिर असतील, नुसतंच आर्थिक व्यवहार न करता सामाजिक बांधिलकी सुद्धा जोपासण्याचं काम आदरणीय सचिन सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अनेकदा अभिनंदन या ठिकाणी करतो. तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे. कारण त्यांना कुठलीही अपेक्षा नाही. त्यांना देव सगळं दिलेलं आहे. परंतु त्यांचं जे काय आयुष्य आपल्यासाठी त्यांनी काम करत आहेत अशा लोकांचं गौरव होणं, त्यांचं कौतुक करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य. मनापासून अनेकदा त्यांना धन्यवाद देतो. आर्यन उद्योग समूह असेल, आमचे पितृतुल्य बंधू आदरणीय अभिनंदन पाटील असतील, यांचं नेहमीच आशीर्वाद सचिन तुमच्यावर आहे, पुढे सुद्धा राहणार. माझं तेवढं संबंध येत नाही, परंतु अभिनंदन पाटलांचा त्यांचा रोजचा संबंध आहे. दोघे लक्ष्मीपुत्र आहेत. मी आणि पंकजताई आम्ही नुसतं तुमचा फायदा तेवढंच घेणार, मदत काय करणार. मदत करणार ते अभिनंदन पाटील करतील तुम्हाला. त्यामुळे सचिन सर तुमचं नेहमीच आम्हाला सहकार्य त्या ठिकाणी राहिलेलं आहे. पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुमचं सहकार्य मला पाहिजे अशी अपेक्षा तुमच्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुमच्या भावी वाटचाली सगळ्या कार्यास हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा. आणि सर म्हटल्यासारखं आपण शतायुषी व्हावं.
हा मग आम्ही पण त्यात आहे. सतायुषी व्हावं अशी इच्छा त्या ईश्वर चरणी, त्या अंबिके मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मला सुद्धा या ठिकाणी बोलण्याचं योग तुमच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मिळालं हे माझं भाग्य समजतो. आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.